आज आहे आमचं श्रीवर्धनमध्ये डे 2। आज आम्ही जाणार आहोत बीचवरती आणि अजून काही स्पॉट्सवरती फिरण्यासाठी। तर सगळ्यात आधी तर मला खूप जास्त भूक लागलेली आहे, त्यामुळे मी चालली आहे नाश्ता करण्यासाठी। तो कॉम्प्लिमेंटरी इकडचा आणि ते मम्मा पण रेडी झाले। हाय हाय पप्पा, हाय बाबा, गुड मॉर्निंग। मम्मी गुड मॉर्निंग। इकडचा ब्रेकफास्ट जो आहे तो 8:30 ते 10:30 नाही 8 ते 10:30 पर्यंत आहे। ते चला जाऊ, मला खूप जास्त भूक, त्याच्यासाठी आपल्याला परत वरती जावं लागेल। सो गाईज, माझ्या मागचा तुम्ही बॅकग्राऊंड बघा, मी कोणत्या सिनेमॅटिक एकदम असं व्ह्यूमध्ये जेवत आहे हे बघा। सॉरी नाश्ता करते, त्यानंतर मी ऑरेंज ज्यूस ट्राय करणार आहे। चांगलं आहे मग गाईज। मागचा व्ह्यू बघ किती छान। सो गाईज, मी तुम्हाला आता छोले आणि पुरीचा रिव्ह्यू देणार आहे। छोले पुरी इज नाइस, बट मम्मी चहा पितेस, कसा आहे? आम्ही परत आता इथून खाली उतरतोय, इथून जर कोणी सटकलं तर। सो गाईज, आता आमचं जस्ट नाश्ता करून झालेला आहे आणि इथे जी तुम्ही बॅकग्राऊंड बघताय तिथे फोटो सुद्धा काढून झालेला आहे। आणि आता आम्ही खाली रूमवरती चाललोय फ्रेश हो, आणि त्यानंतर आपण जाणार आहोत बीचवर। सो गाईज, इथे आम्ही निघालेलो आहोत। मी आली रूममध्ये, मी फ्रेश झाली आणि त्यानंतर मग मी माझी गॉगल चेंज केली पाहिजे। मी 2 आणलेल्या, एक होती स्पिअरवाली आणि एक आहे कॅटाईवाली, तर मी ही घेतलेली आहे। आणि मम्मीने ही वाली घेतली। दाखव मम्मी, तुझी स्पिअरवाली आहे ना? हां, कोणती चांगली वाटते दोघांपैकी? मम्मीची माझी ही वाली गॉगल आहे बेस्ट ना मम्मी? बाय द वे गाईज, हा आउटफिट कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये सांगा। बॅक सीटवरती मी जाऊन बसते पटकन। पप्पा, इथून बीच किती किलोमीटर आहे? आरावी बीच इथून 4 किलोमीटर्सवर आहे, तर आपण पोचू, ॲटलिस्ट आपण 15 मिनिटात पोचू बीचवरती। म्हणून आम्ही युटर्न घेणार आहोत आणि सो गाईज, आता जे तुम्ही माझ्या मागे बघत आहात तो आहे आरावी बीच। आणि आता फायनली आपण आरावी बीचवरती आलेलो आहोत। इथे असं एवढं ऊन नाही आहे, बट थोडं थोडं लागतोय आता। आपल्याला पिण्यासाठी काहीतरी घेतात। काय घेतो बाबा? नारियल। मी आता पित आहे नारळ पाणी। कसं आहे बाबा, हे काय आहे? मम्मी काय खाते? मलाई, नारळ मलाई। पप्पा फोनवरती बिझी आहेत। सो गाईज, इथे आम्ही हे खातोय, याच्या आतमधलं नारळाची मलाई। आता आम्ही बीचवरती भिजून आलेलो आहोत। भिजून म्हणजे इन द सेन्स आम्ही खूप मजा केली, फोटोज काढले, व्हिडिओज पण काढले। आणि त्यानंतर आता मी चाललोय थोड्याशा टॉपवरती, जिथून आपल्याला बीचचा असं एकदम मस्त व्ह्यू भेटेल। तिथे जाऊन पण आपण खूप सारे व्हिडिओज काढू। हे बघा, मी इथे बसून मस्तपैकी या सिनरीमध्ये फोटो घेत आहे। कसं वाटतंय सिनरी? हे बघा, ओशियनची आहे। फोटोज वगैरे काढलेले आहेत आणि आता आम्ही फायनली जे आहे ते डिक्की बंद करून आता आपण चाललो आहोत जेवायला। जर माझे प्रीवियस ब्लॉग बघितले असतील तर त्याच्यात खूप एक भारी रेस्टॉरंट आहे तवसळकर म्हणून, तिथे चाललो।
डोसा एका रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी. आणि इथे बघा गाईज, बाकी रागात बघते ती मस्त खूप व्हरायटी आहे. हा कुठली मागवायची म्हणून ही आहे. कोळंबी फ्राय मागवते. हा कोळंबी अंडा थाळी पण येते बघ वरती. बरं काय खेकडा थाळी. सो गाईज इथे मम्मीची अंडा थाळी आलेली आहे. कोळंबी रस्सा, सोलकढी, प्रॉन्स थाळी सुद्धा आलेली आहे. कसं आहे बोल. पप्पांची आहे गाईज. सो गाईज जे मी मागवलं त्याच्यात आहे सगळ्यात आधी तर हे फ्राय आहे. मी खाल्ला हे मला जाम आवडते. करतं तुकट आहे. राग येते ना तो कोणाच्या मागे लागला होता. आपण हे बघू शकता स्विमिंग पूलचा एरिया. आणि इथे डुबू उतरलेला आहे स्विमिंग करण्यासाठी. वाजले आहेत संध्याकाळची 8 किंवा 8:30. मला एक्झॅक्टली टाईम नाही माहिती. बट आत्ता आम्ही चाललो आहे जेवण करण्यासाठी. आणि ते पण इथे जिथे आपण नाश्ता करतो ना तिथे जेवणाचं सुद्धा आहे. तर आम्ही तिथे चाललेलो आहोत. कारण की आता बाहेर जायचं अजिबात मन नाही होते. कारण की सगळे खूप जास्त थकले आहेत ऑलरेडी. त्यामुळे चला जाऊया. इथे बघा मी पूर्ण भिजली. पाऊस येत होता आम्ही भिजलो सगळे. फायनली इथे आपला सूप आलेला आहे. चांगलं आहे. माझं जेवण करून झालेलं आहे. आणि आत्ता मी परत माझ्या रूममध्ये चाललेली आहे. पप्पा गाडीतून पाण्याची बॉटल्स घेऊन येत आहेत. आणि इथे माझ्या रूमची चावी तर माझ्याकडे, म्हणजे मम्मी बाबांच्या रूममध्ये. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.